नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. बाहेर निघालो आहे बघा. आमचं असं असतं, एकदा बाहेर निघालो की कुठं जायचं ते आम्ही नंतर ठरवतो. ज्या रूटने चाललो आहे त्या बाजूला काय विशेष काय असेल खास, तिकडे जायचं. तर आज निघालो आहे आम्ही एका ठिकाणी, दाखवते तुम्हाला. किती छान हिरवीगार हिरवळ आहे बघा. इकडे सगळी खेडेगाव आहेत. पुढं दाखवतेच तुम्हाला आम्ही कुठं चाललो आहे तो. हे बघा, काय मस्त सगळं हिरवं हिरवं झालं आहे. आणि माणसाने थोडंसं तरी स्वतःसाठी वेळ काढावा. तेवढंच माणसाला म्हणजे बघा, पावसा पाण्याचं हिरवंगार छान शेत, अगदी सगळी झाडं झुडपं किती मस्त दिसत आहेत. मला खूप आवडतं अशा ठिकाणी जायला, फिरायला पण आवडतं मला. हे बघा, चाललो आहे आम्ही. भरपूर लांब आहे तसं, पण आता सध्या ही हिरवीगार हिरवळ झाडं झुडपं हेच बघा. पुढं गेल्यावर दाखवते आम्ही कुठे चाललो आहे ते. इथं बघा नदी आहे, किती पाणी वाहते आणि थोडासा पाऊस पण पडलेला आहे, त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे नदीला पण. हे बघा, हे बघा, घरापासून भरपूर लांब आलो आहे आम्ही. सांगते तुम्हाला कुठं आलो आहे ते. बाकी सगळं हिरवंगार, सगळी हिरवाई आहे सध्या. ते बघा, इथे ही सगळी भात शेती आहे बघा. हे सगळे खेडेपाडे आहेत. हे बघा, ह्या रूटने जायचं आहे आम्हाला. उजव्या बाजूने वळलो, तो रस्ता तिकडे गेला. सगळे खेडेपाडे इथे. हे बघा, सगळी झाडं झुडपं. पुढं बघा डोंगर दिसतोय तुम्हाला, पण इतकं धुकं आहे की त्या धुक्यामध्ये सगळे डोंगर झाकून गेलेत. पुढं जरा गेल्यावर दिसतील. सांगते मी तुम्हाला. आपण चाललो आहे कोंडेश्वरला. बदलापूर स्टेशनपासून बघा 8-9 किलोमीटर असेल अंदाजे, म्हणजे पक्क मला माहिती नाही. कोंडेश्वरला चाललो आहे. हे बघा, मध्ये मध्ये काय सुंदर असे टुमदार घरं बंगले पण आहेत. गावं आहेत, ही खेडेपाडी आहेत. बरंच लांब आहे. आणि सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे तर अजून म्हणतात ना, निसर्गाचं सौंदर्य अजून खुलतं, की त्यात शब्दात वर्णन नाही करता येत. हे बघा, कसले छान टुमदार बंगले तिकडे. ते बघा, तिकडे तो डोंगर दिसतोय ना, तिकडे जायचं आहे आपल्याला. पण धुक्यामुळे सगळे ढग दाटून आल्यामुळं तो डोंगर पण तेवढा स्पष्ट दिसत नाही आहे. पावसाची तशी रिपरिप चालूच आहे. इथे पण हे बघा, हे 2 रस्ते आहेत. उजव्या हाताला जायचं आहे आपल्याला, इकडे जायचं आहे. इथे पण बघा, एका बंगल्याचं काम छान चालू झालं आहे. किती सुंदर वातावरण आहे. आणि खरं तर पावसाळ्यातच इकडे यायला चांगलं वाटतं. हिरवळ हिरवीगार छान झाडं झुडपं असतात त्यामुळे. पण रस्ता बघा, किती घनदाट जंगलातून आहे. म्हणजे ते बघा, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही म्हणाल हे सगळं हिरवंगार हेच दाखवत आहेत, पण रस्ताच तेवढा लांब आहे. तर म्हणून म्हटलंय बघा, कसली हिरवीगार हिरवाई सगळी. आता इथं आपण आलो, इथं धरणावर. धरण आहे बघा, इथं 2 मिनटं थांबू. इथं पण बरीच लोक थांबलेली आहेत. हे बघा, धरण आहे, पण खाली उतरून देत नाहीत. इथं पाट्या लागलेल्या आहेत, खाली उतरायचं नाही. 1-2 मिनटं थांबलो आम्ही. इथं बघा, स्टॉल सगळे मक्याचे, वडापावचे. चला पुढं जाऊया. ते बघा, तिकडे ते धरण दिसत होतं ना, ते जवळून बघा कसं दिसतंय. हे बघा, लोकांना पाण्यात उतरू नका म्हटलं तरी बघा, लोक ऐकत नाहीत. इथून आता परत पुढं जायचंय. चला, आता त्या धरणापासून पुढं निघालो आपण. बरेच लोक जाता येताना दिसतात. पुढे पण नदी दिसते, बघूया पुढे जाऊन. तीच म्हणजे आपण सुरुवातीला नदी बघितली होती ना, तीच ती नदी आहे.
भरपूर धुकं आहे. इथे बघा, जिथं जागा मिळेल तिथं लोक उभी राहून छान फोटो वगैरे काढतात. आता थोडा थोडा डोंगर दिसायला लागला बघा. विचार करते कधी येईल कधी येईल. बरंच लांब आहे ना. हे बघा, इकडे गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत सगळ्या. पहिल्यांदाच चालले मी कधी बघितलं नव्हतं हे, त्यामुळे उत्सुकता असतेच ना जाण्याची. हे बघा, इथं किती गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत. मस्त इथं सगळेजण फोटो व्हिडिओ काढतायत छान. आम्ही पण इथं 2 मिनटं थांबलो, उभं राहून व्हिडिओ काढला, कारण गाडीवर जरा खूपच धावते व्हिडिओ येतात. सॉरी. हे बघ, आता तिकडे जायचं आहे आपल्याला पुढे अजून. केवढं मोठं मैदान आहे बघा. इथे सगळ्या गाड्या उभ्या केल्या सगळ्यांनी. ती नदी बघा, जी मगाशी आपल्याला दिसली होती ना ती. चला आता इथून पुढे जायचं आहे. हे बघा, ही सगळी खेडीपाडी आहेत, कौलारू घरं सगळी. शहरापासून लांब किती सुंदर वातावरण बघा. नदी बघा ती मगाशची, इथं मोठी दिसते. ह्या सगळ्या रस्त्याच्या कडेने हे जे हिरवं हिरवं दिसतंय ना, ती सगळी टेकड्याची भाजी, कुरडूची भाजी. माझी खूप इच्छा झाली खरं तर घ्यायची, पण काही घेता आली नाही मला. तुम्हाला कोणाला माहिती आहे ना कुरडूची भाजी, टेकड्याची भाजी, मला सांगा. ते बघा तिकडे, बघा तिकडे पण गर्दी. जिकडे बघा तिकडे माणसं, गाड्या, गर्दी. लोक कुठल्या कोणा कोपऱ्यात जातील सांगतायत. हे बघा, ती कमान दिसते ना, तिथे जायचं आहे आपल्याला. हे बघ, इथून हा रस्ता आहे. पण काय झालं, आम्ही एक जणांना विचारलं, त्यांनी सांगितलं मंदिराकडे जायचा रस्ता 2-3 दिवसासाठी बंद आहे. हिरमोड झाला आमचा खूप, नाही जाता आलं मंदिरात. माफ करा, मंदिर दाखवताच आलं नाही मग तुम्हाला, कारण तिथे काहीतरी थोडंसं काम चालू आहे. ती नदी बघा मगाशची. म्हटलं चला, पुढं चाललेली दिसत होती लोक, तर आम्ही पण गेलो. आता मंदिरात जाता येत नाही म्हटल्यावर मग हे दुसऱ्या बाजूने खूप लांबून रस्ता आहे हा. त्या कमानीच्या तिथे काम चाललेलं होतं ना, मग तिथून जाता नाही आलं आम्हाला. हे इथं पण तसंच मोठं मैदान आहे गाड्या उभ्या करायला. इथून खाली चाललो आहे आम्ही. हे बघा, ही सगळी कुरडूची भाजी आहे, टेकड्याची भाजी. इथून खाली आम्ही विचारलं लोकांना, तर अजून लांब आहे पुढे म्हणे, धबधबा आहे. आता बघूया म्हटलं, चाललो आम्ही. म्हणजे नदी वाहती आहे, डोंगरावरून जे पाणी येतं आहे ना तिथं. पाऊल वाट आहे. हळूहळू आम्ही चाललो. ते बघा तिकडे जायचं आहे, तेवढ्या लांब अजून. हे डोंगरावरून पाणी वाहून आलेले ओहळ छोटे छोटे, किती स्वच्छ पाणी आहे बघा. असं खाली उतार आहे, तिथून उतरून गेलो. हे बघा, ही नदी आहे. इथं बघा किती माणसं. आम्ही खूप लांबच उभं राहिलो. खरं तर मला जास्त पुढं नाही जावंसं वाटत. पाण्याच्या इथं पण खूप दुकानं आहेत, वडापाव, भजी वगैरे सगळे खायच्या वस्तूंची. इथं बघा लोक किती पाण्यात. खरं तर माणसांनी स्वतःला सांभाळून, आपला जीव महत्त्वाचा, निसर्गाचं सौंदर्य लांबूनच निहाळावं, पण लोक ऐकत नाहीत आणि मग नंतर दुर्घटना होतात. निघालो आम्ही तिथनं. मी जास्त वेळ नाही थांबले बघा, जरा थोडी संध्याकाळ होत चालली. इथून आता आम्ही मगाशी आलो तिथून वर निघालो. सॉरी मंडळी, मंदिर नाही बघता आलं मला पण, आणि तुम्हाला पण दाखवता आलं नाही. तरी पण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलवर तुम्हाला माझ्या अंगणातली बाग, आमचा बगिरा,
आम्ही असे बाहेर वगैरे कुठे जातो ते व्हिडिओ, असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.